मस्त प्रेझेंट व्ह्यू आहे. कोमलला चहा आवडत नाही डिस्प्ले मध्ये. व्हिडिओ चालू आहे. नाही आता ज्या रिसॉर्टला आम्ही गेलेलो होतो त्या रिसॉर्टच्या जवळच आहे डीसीचं पानशेत रिसॉर्ट आहे. चेक-इन टाइम, चेकआउट टाइम, आउटसाइड फूड नॉट अलाउड, हाऊस बोट तारकर्ली. वाव, जायला हवं. इथे काय लिहिलंय, सगळी माहिती दिली MTDCच्या रिसॉर्टची. रूम टॅरिफ आहेत. हॅलो, नमस्ते. मला चौकशी करायची होती. बुकिंग चालू आहेत का? चालू आहेत. हा, बोटिंग वगैरे जवळपास काय आहे ते करायला? इथे रेस्टॉरंट पण आहे MTDCचं. आणि तरी या रूमची कॉस्ट काय असते अंदाजे? हां, 2000 ते 2200 पर्यंत. आणि त्या आजूबाजूला फिरायला काय आहे? फिरायला वरसगाव डॅम आहे साईडला आणि इकडे पानशेत आहे. दोन्ही साईडला बोटिंग वगैरे आहे. हां, इथून 15 किलोमीटर नीलकंठेश्वर मंदिर आहे. सिंहगड वगैरे 15-20 किलोमीटर येऊन जाईल इथून. ओके. आणि समोर राजगड आहे. म्हणजे दूर पॉईंट आहे 15 ते 20 किलोमीटर. तोरणा किल्ला, राजगड ते पण आहे ना? हां, म्हणजे 15 ते 20 किलोमीटरच्या दरम्यान येऊन जातील तिन्ही पॉईंट. हां, जे गड, सिंहगड, राजगड आणि तोरणा किल्ला. आणि इथे जर जवळ 1-1.5 किलोमीटर पॉईंट म्हणले तर डॅम आहे. डॅमला बोटिंग, रेस्टॉरंट वगैरे आहे. फाईन. आम्ही ते बॅम्बू आणि ब्रिक्स रिसॉर्टला थांबलेलो होतो. MTDC पानशेत बघितलं, म्हटलं चौकशी करून जाऊया जाताना, कारण बरेचसे लोक असतात ज्यांना MTDCच्या रिसॉर्ट्सला व्हिजिट करायला कन्व्हिनियंट आहे, अफोर्डेबल असतं म्हणून. तर म्हटलं जाता जाता चौकशीच करून जाऊया. फूड वगैरे पण फेमस आहे इथलं, काही प्रॉब्लेम. फूड ना, व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं. नॉनव्हेज मध्ये फक्त आपल्याकडे एग आहे आणि चिकन आहे. एग आणि चिकन. ओके. चायनीज वगैरे म्हणजे चायनीज. मग ते जे रेट्स आहेत रूमचे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे प्राइस? नाही, इन्क्लूड नाही, एक्सक्लूड करतो. ओके. हा, म्हणजे फक्त जे रूमचे रेट्स आहेत ते रूमचे आहेत, बाकी जेवणासाठी एक्स्ट्रा पे करावे लागतात. चाललंय ते हेड ऑफिसला मुंबईला आमच्या. हा हा हा, म्हणजे करायचं आहे ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटली. अच्छा अच्छा. आणि हे वेंगुर्ला तारकर्लीचे जे हाऊस बोट लिहिले तिथे पण MTDC, वेंगुर्ला MTDC. अच्छा. आणि हाऊस बोट पण आहे का तिकडे वेंगुर्ला? ओके. सो गाईज, दॅट्स इट. थँक्यू सो मच. तुमचं नाव काय? नितेश अंबोरे. नितेशने मला खूप छान माहिती दिली आणि त्याने मला MTDC रिसॉर्टला घेऊन गेला, रूम्स पण दाखवले आणि तुम्हाला पण बरीचशी माहिती दिली. तर थँक्यू सो मच नितेश. या, तर तुम्हाला जर कधी MTDC रिसॉर्टला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. पानशेतला खूप नीट क्लीन आहे आणि बरेचसे अम्युनिटीज पण अवेलेबल आहेत. सो डू व्हिजिट. दिस इज जस्ट अ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. स्टॉप हिअर. तुम्ही बघू शकता पाठी काय मस्त व्ह्यू आहे, किती छान. आय थिंक हे डॅमचं पाणी पूर्ण येते, एकदम मस्त प्लेझेंट व्ह्यू आहे. सो जर मुंबईवरून तुम्ही इथे येत असाल तर सिंहगड रोडने तुम्ही पानशेतला पोहोचू शकता. एकदम एक्सलंट रोड आहे.
इथे माझं फेवरेट दत्ताचा वडा, दत्तकृपाचा वडापाव आणि गुळाचा खरवस आणि मिक्स भजी असं मी सगळं ऑर्डर केलं आहे. आणि मी आता इथे खाणार आहे गरम गरम वडापाव. बघू शकता रेड चटणी आहे पूर्ण. हा असा गरम गरम वडा, हा हा हा, आणि तो मी खाणार आहे. खूप गरम आहे. नाईस. आणि मी गुळाचा खरवस पण घेतलाय बरोबर, बघू शकता तुम्ही. हा गुळाचा खरवस आहे. हा फक्त 50 रुपीजला मिळतो इथे. आणि 250 ग्रॅमचा 150 रुपयाचा मी साखरेचा खरवस पार्सल. थंडगार पण आहे आणि बिलकुल गोड नाही, एकदम मस्त आहे. फक्त 50 रुपीजला आहे एवढा. चटणीची दिली ना हिरवी कलरची, खूप पाण्यासारखी आहे पातळ. ठीक आहे, नॉट टू गुड नॉट टू बॅड. ॲक्च्युली भजी एवढी ठीकठाक आहे, एवढी खास नाही. मे बी थोडं बेटर वाटलं रेड चटणी बरोबर. त्यांची लाल चटणी खूप छान आहे जी वडापाव बरोबर आहे. वडापावच अमेझिंग आहे. आता मी चहाची वाट बघते. चहा, वडापाव आणि थोडंसं डेझर्टमध्ये खरवस.